चला मी तुम्हाला पोहे करून दाखवते. मी आता ही पोहे 2 वाटे घेतली. आता ते मस्त भिजत घातले आणि आता कांदे कापायला घेते. पोहेसाठी मटेरियल काढले. शेंगदाणे, छोटी वाटीभर शेंगदाणे, एक छोटा कांदा, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या. चला तर आता आपण पोहे करू. पहिले शेंगदाणे टाकू. शेंगदाणे टाकले का तर मस्त लाल होऊ द्यायचे. लाल झाले का लगेच पोह्यांवर काढून द्यायचे. हे बघा असे पोह्यांवर काढून द्यायचे. लगेच त्याच्यात कांदे टाकू. कांदे थोडे ब्राऊन कलर झाला का लगेच मिरची टाकू. मिरच्या पण थोड्या ब्राऊन झाल्या का बघा असं परतत राहायचं. मस्त ते बरोबर ब्राऊन होतं पटकन. बघा छान ब्राऊन झालं. आता गॅस कमी करू आणि आता हळद टाकू. थोडं जिरं टाकू. पहिले जिरं टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा कमी हळद. माझ्या रोटी हळद आहे ना, म्हणजे घरी दळून हळकुंड आणून दळलेली म्हणून खूप पिवळी असते म्हणून नेमकीच टाकावं लागतं. आता टाकू कोथिंबीर आणि कढीपत्ता. ते पण चांगलं मिक्स झालं का लगेच पोहे टाका. शेंगदाणे पोह्यांवरच राहू द्यायचे, तसंच टाकायचं. पोहे चांगले फिरवले का मिक्स करून घ्यायचं. मटेरियल एकदम मोकळे पोहे होतात. मिक्स झाले का आता आपण टाकू चवीनुसार मीठ. बघा आपले पोहे किती छान झाले, मोकळे मोकळे. असेच पोहे करून घ्यायचे. आता 2 मिनटं मस्त मिक्स करत राहू. आता खाण्यासाठी आपले पोहे तयार झाले. चला तर मग डिशमध्ये घेऊ. बघा आपले पोहे तयार झाले. मस्त खोबरं किसून त्याच्यावर टाकायचं. एक लिंबू घ्यायचा, लिंबू असा पिळायचा मस्त आणि लगेच पोहे खायला घ्यायचे. या खायला. पण रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.